आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू। त्याच्यासाठी मी 4 वाटी बेसन, 2 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे। सुरुवातीला थोडंसं तूप टाकून घेऊ याच्यामध्ये। बेसन घालून घेऊ। बेसन जरा असं जाडसर दळून आणायचं। घरच्या डाळीचं असेल तर, रेडीमेड वापरत असाल तर काही हरकत नाही। मी बेसन भाजत भाजत सगळं तूप घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये। हे बेसन भाजत सारखे गाठी फोडत राहायचं, म्हणजे बेसन सगळीकडे सारखं भाजलं जातं। आणि आता जरी बेसन कोरडं वाटत असलं तरी नंतर काय होतं, बेसन भाजत आल्यावर तूप सोडलं जाते, सुटतं तूप हे त्याच्यामुळं कोरडं बेसन दिसलं म्हणून आणखी तूप घालायचं नाही, नाहीतर पातळ होतं बेसन आणि व्यवस्थित आकार येत नाही लाडूंना। असं पाण्याचं जरा हात मारायचा। रवाळ स्ट्रक्चर निर्माण होतं आणि एक प्रकारे बेसन काय होते, हलकं होतं। ही विलायची टाकून घ्यायची एवढी। पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची, ज्याला जसं गोड आहे तसं। कमी जास्त प्रमाण होऊ शकतं। आपले बेसन मस्त तयार झाले। आपण याचे लाडू वळून घेऊया। ह्याच्यावर तुम्ही हवे ते तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स असे लावून घेऊ शकता।